महाराष्ट्रातील तडफदार आणि निर्भीड आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गृह मंत्रालय दक्षता पदक जाहीर होत आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी निडरपणे लढणाऱ्या या वाघिणीनं सांगलीतील 22 मुलींवरील अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश करत त्यांना न्याय मिळवून दिला होता आणि त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याचा आज गौरव होतोय. शर्मिष्ठा यांना सांगलीत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका शिक्षण संस्थेतील मुलींवर अत्याचार झाल्याचं निनावी पत्र मिळालं होतं. त्या पत्राला गांभीर्याने घेत शर्मिष्ठा यांनी तपास सुरू केला होता आणि आरोपी विरुद्ध इतके ठोस पुरावे गोळा केले की न्यायालयाने आरोपीला 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि याचा पाठपुरावा सुद्धा शर्मिष्ठा यांनी केला होता. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. 2006 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत 2010 पासून पोलीस सेवेत असलेल्या या वाघिणीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांच्याकडून प्रेरणा घेत पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.